हळद कुंकू धूप उदबत्त्या अगरबत्ती सगळं घरात आहे आणि पापडांची सध्या गरज नाही. आगे जाओ तुम. ओ बाई ओ ओ अहो कुठे घुसतंय एकदम. घरात कोणी दुसरा बाई माणूस नाहीये. तुम्ही संन्यास घेतला. ओ हे काय झालं काकू तुमचं. घरात आलेल्या माणसाला घोटभर पाणी पाजायला पाहिजे एवढंही कळत नाही का तुम्हाला आजोबा. नाही बाबा पाणी पाणी विचारतो. वाटल्यास भजी पण तुम्हाला खायला दिली असती पण ह्या सगळ्या तुमच्या व्रताला ती भजी चालतील की नाही. भजी बिजी भलत्या ना गोष्टी वायफळ गोष्टीत मला गुंतवू नका. मी आधीच सांगते मनोहर पंत. माहिती द्यायची. पैसे घेतलेत की नाही माहिती नको द्यायला. हे एक तुमचं बरं आहे. एक तर तुम्ही फोन उचलत नाही. कॉल बॅक करायची पद्धत तुमच्यामध्ये नाही. फक्त पैसे ट्रान्सफर करायचे असले की कशा तुमची बोटं अशी चालतात मोबाईलवर. अहो किती किती आरोप करताय. वेश कुठला परिधान केलाय ते तरी बघा. कोणाशी बोलताय हे लक्षात घ्या जरा. पूर्ण लक्षात आहे माझ्या मनोहर पंत. म्हणूनच बोलते मी. पटापट उत्तर द्यायची मला. कियारा कुठे आहे. अक्षयला डिस्चार्ज मिळाल्यापासून कियारा गायब आहे. जेव्हा आपण शेवटचं बोललो तेव्हा तुम्ही काय म्हणालात. मी तिच्यापर्यंत पोहोचतोच आहे. थापा मारल्यात ना मला. थापा मारल्यात ना मला. नाही 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 खरंच मी थापा नाही मारत आहे. मी खरंच बोलतोय. मी तिच्यापर्यंत पोहोचलो होतो तेवढ्यात ना माझ्या डोक्यात कोणीतरी सोटा मारला. पुढे ओ आजोबा उठा. गोष्टी रचून सांगू नका मला. उत्तर द्या. उठा पहिले. उत्तरच देतोय पण बेशुद्ध पडल्यावर माझं काय झालं होतं ते तुम्हाला दाखवत होतो ना. अहो बेशुद्ध पडल्यानंतर भोवती काय चाललंय कोण काय बोलतोय मला काही कळत नव्हतं. आणि शुद्धीवर आलो ना तेव्हा हातातून सगळं निसटलं होतं. काय करणार सांगा बघू. सांगते ना. तेच सांगायला आले मी इकडे. माझी सगळी रक्कम मला परत करायची. कॅश आत्ताच्या आत्ता द्या. द्या द्या नाहीतर धरू. ती उशी नका घेऊ. नको म्हणताय ना आता घेऊनच जाते. अहो नको नको. माझ्या आईची आठवण आहे होती. हो हो बरं घ्या. माहिती द्या. हो 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 माहिती तुम्हाला देणारच हो मी. म्हणजे ती कुठे पळून जाते का. मी तसा गप्प बसणारा माणूस नाही. तुमची ती पुतणी आहे ना अमृता आणि आमच्या माई यांना नक्की कियाराबद्दल काहीतरी माहिती आहे. अहो हो मी स्वतःच्या कानांनी ऐकलं त्यांना बोलत असताना. मला तर असं वाटतंय की त्या दोघींनीच लपवून ठेवलंय कियाराला. काही काय बोलताय. खरं तेच बोलते मी. तुम्ही तुमच्या पुतणीला विचारा आणि त्या कियाराला शोधून काढा. काढतो शोधून काढतो. माझे इतरही काही सोर्सेस आहेत आणि तुमचं काम मी करणारच. कियाराला शोधून काढणार. तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आणि तुमचं काम करायचं. असं आपल्याला पुढे अनेक वर्ष करायचं की नाही मग. आणि माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्यायच नाहीये कारण माझ्या इतका हुशार दुसरा माणूस तुमच्याकडे आहे कुठे. तुमची जी हुशारी आहे ना ती मला दगा देण्यासाठी वापरू नका. समजतंय ना. समजलं माते समजलं. पण एक प्रश्न विचारू का म्हणजे रागावणार नसाल तर. विचारा. या तुमच्या वेशभूषे मागचं रहस्य काय आहे. म्हणजे दिनकर रावांनी तुमच्याशी काडी मोडता नाही ना घेतली. काय करायचंय तुम्हाला. काय करायचंय तुम्हाला. त्या उशीने मारू नका. मला आईची आठवण येते. आई पण अशीच मला उशीने पातळायची. हे माझं व्रत आहे आणि तुम्हाला जे काम सांगितलं ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. कळलं. 90,000. 90 काय. पण नाही 90 काय. माझी आई ना 90ची होऊन गेली. तिची मला आठवण झाली कारण ती उशी तुम्ही घेऊन चाललात ना म्हणून. थांबा पर्स इथे राहिली. बलाटली उशी घेऊन चालली होती माझी. असे हवाबंद पिशवीत ठेवायचे म्हटले. माई ओ उद्या काय लक्षात आहे का तुझ्या. अशी कशी विसरेन मी. माझ्या मुलांच्या मुंजी झाल्यानंतर आमच्या घरात झालेलं सगळ्यात मोठं कार्य होतं ते. अगं माझ्या दिनकरचं लग्न. अगदी थाटामाटात केलं होतं लग्न दिनकर आणि वसुधाचं. अरे हो माई मी विसरलेच की उद्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. मग पण मी बरी विसरेन अशी. माझ्या बरोबर लक्षात होतं काय. अगं म्हणून तर काय. अगं म्हणून तर मी काय काय बेत रचले होते. म्हणजे अमृताचा कसा आपण वाढदिवस साजरा केला होता.
केक बी काढला होता, फुगे बिगे लावले होते, पावभाजी केली होती, तुमचा काय तो पिझ्झा केला होता. म्हणून मी ठरवलं होतं की ठरवलं होतं. हो होतं म्हणजे आता नाही करणार का माई? नाही, आता मुलांनी ठरवलं तर करूच की आपण, नाही का? पण अगं तुझं व्रत चालू आहे, हे सगळे पदार्थ तुला थोडेच खाता येणार आहेत. आई जाऊ दे ना, आपण हे सगळं नंतर करूया ना. माई, पण आपण आई बाबांना गिफ्ट तर देऊ शकतो ना? भाग्यश्री, तुला माहितीये का, शर्मिष्ठा आणि मी आमच्या आई बाबांसाठी सगळ्यात ग्रेट गिफ्ट आहोत. हे काय गिफ्ट घेऊन बसलीस तू? छान छान. आणि मी सुद्धा आणून ठेवलंय बरं का तुझ्यासाठी मस्त गिफ्ट. हा, खरं का माई? इतकी आवडते मी तुम्हाला. वसुधा, मी तुला कितीही ओरडले, कितीही बोलले, तरी माझं मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. अगं थोरली सून आहेस तू या घरची, तुला कसं कळत नाही ग माझं प्रेम? माई, आमचा लग्नाचा वाढदिवस असा वाढता वाढदिवस म्हणून कराल साजरा? करू की, न करायला काय झालं? पण हे व्रत तू मनोभावे प्रामाणिकपणे केलंस ना तरच. अमृता, अगं काय 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 झालं आरडाओरडी करायला? सगळं इथेच आहात? मग काय झालंय काय? आणि मला भया पडून दे अशी. हे तथास्तु. आता तरी सांग काय झालंय? हा, एक आनंदाची बातमी आहे, मला प्रमोशन मिळालंय. येस, कॉंग्रॅट्स कॉंग्रॅट्स. म्हणजे आता दोन दोन पार्ट्या. 2 पार्ट्या? हो 2. उद्या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस पण आहे. हो ग्रेट, क्या बात आहे काकू, अभिनंदन तुझं पण. हो, तुझं खास अभिनंदन करायला पाहिजे. कधी जातोस रे ऑफिसला तू? ऑफिसला जात नाही काय नाही, एवढ्या दांड्या मारतो तरी प्रमोशन बरं मिळतंय तुला. काकू याला स्मार्ट वर्क म्हणतात. ओके, स्मार्ट वर्क. हे बघ, क्वांटिटी पेक्षा ना क्वालिटी जास्त महत्वाची. मी किती वेळ ऑफिसला गेलो यापेक्षा पण मी जाऊन किती क्वालिटीचं काम केलं हे जास्त महत्वाचं, आणि ते खूप केलं असल्यामुळे मला हे प्रमोशन मिळालेलं आहे. कळलं तुला? करेक्ट. पण या प्रमोशनचं खरं श्रेय आहे माझे. मी नाही का तुम्हाला मध्ये मध्ये डबे भरून देते. नाही नाही नाही, तुझं नाहीये, माझं आहे. अरे तुझी गाडी घेऊन जातोस ना ऑफिसला, वरचेवर त्याचं पेट्रोल मीच भरतो. एक मिनिट, हे दोघेही लिंबू टिंबू आहेत. खरं तर मी केलंय त्याच्यासाठी. मी नाही का खडतर व्रत करते तुझ्यासाठी रे, मग मला त्याचं क्रेडिट. ऐका 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 ऐका, तुम्ही सगळ्यांनी हातभार लावलाय प्रमोशनसाठी, बट प्रमोशनचं क्रेडिट गोज टू अमृता. अगोबाई, एक मिनिट माई, उगा अगोबाई म्हणून ना हृदयाचा पाझर फोडू नका. थांबा, तसं नाहीये. हिचा काय संबंध आहे ते आधी सांग. अगं नाही काकू, खरं सांगतोय मी. हे बघ, ज्या प्रेझेंटेशन मुळे मला हे प्रमोशन मिळालंय ना, ते प्रेझेंटेशन मला अमृताने करून दिलं होतं, आणि मी ते ऍज इट इज सबमिट केलं ऑफिसमध्ये. आमच्या फॉरेनच्या क्लायंटला ते एवढं आवडलं ना की त्यांनी एक मोठी डील साइन केली आमच्या कंपनी बरोबर, आणि त्यामुळे मला प्रमोशन मिळालंय. सो क्रेडिट गोज टू अमृता. थँक्यू सो मच. You're welcome. अगोबाई. छान छान. सो माई, आता आपल्या घरात डबल धमाका आहे, डबल पार्टी आहे. सो तयारी सुद्धा डबलच झाली पाहिजे, एकदम धूम धडाका. आपण आता पार्टी करायची. हो करूया. तुम्ही काय ते ठरवा आणि मला सांगा. येस. काय अमृता? आनंदात दिसतोयस रे अक्षय आज, पण ते फोटो पाहिल्यावर काय होईल तुझं? आज नको का दाखवू तुला ते फोटो?
कुल्फी मस्त आहे भाऊजी, थँक्यू. ते जिलेबी आणि काजू कतरी खाऊन ना खूप कंटाळा आला होता. बरं झालं तुम्ही काहीतरी वेगळी स्वीट डिश घेऊन आलात. कुल्फी आणि मलाई सँडविच. वाव. बहिणी मी नाही मलाई सँडविच आणलं, मी फक्त कुल्फी आणली. मलाई सँडविच कोणी आणलं? अनंता. नाही अगं आई, मी नाही आणले मलाई सँडविच. ही अक्षयचीच पार्टी आहे. मी देणार आहे पार्टी तुझं व्रत संपल्यानंतर, तुझ्या अॅनिव्हर्सरीची. हा हो ना, माझ्या वाटणीचं पण हाण. नाही ते सगळं ठीक आहे, हाण तू नंतर. पण आधी मला सांग, मलाई सँडविच आणलं कोणी मग? हा बहिणी मला नाही माहित. बाहेर हॉलमध्ये ठेवला होता बॉक्स. मला वाटलं की अमृता घेऊन आली असेल म्हणून मी इकडे घेऊन आले. तू? अरे हो ना, लक्षातच नाही माझ्या. बँकेत गेले होते ना, येताना घेऊन आले. काय ग, एवढी कशी विसरभोळी तू? अमृता, मला वाटलं की मीच या घरात विसरबोळी आहे, पण तू पण. एक मला एक सांग, दुपारी कुरिअरवाला आला होता ना, काय घेऊन आला होता कुरिअरवाला? काही स्पेशल फोटोशूट केलंय का तुम्ही दोघांनी जेजुरीमध्ये? मला पण बघायचं, दाखव ना काय आहे. बरं वाटलं आता? हा ठसका काहीतरी वेगळंच सांगतोय. काहीतरी लपवते अमृता. शोधून काढायला हवं. आता बका बका खाऊ नको, सावकाश खाल तर पुन्हा ठसका लागेल. अक्षयला धक्का बसायला नको म्हणून कियाराचे लग्नाचे फोटोज लपवलेत मी. पण मी बरोबर केलंय ना? का का तू का? तिच्या वाटणीचं पण खायचं ना तुला. तू पण घे अजून कुल्फी. अजिबात नाही. व्रत आहे ना माझं, नाही खाणार. अरे हो, तू फक्त पाणी पी मग. तिला चिडवू. बघा तरी. वा वा वा, याला म्हणतात प्रगती. दाणे सोलून खायचे दिवस गेले. मनोहर प्रभूने आता पिस्ते खातायत, पिस्ते. ही चिचुंदरी कशाला मध्येच फोन करते चिची 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 करायला? गप्पा बस म्हणा. मनोहर प्रभूने पिस्ते खातायत. कट. बरं आहे ना हा बोका? माझा फोन कट केला. नाही पण मनोहर प्रभूने हे तुम्ही चांगलं नाही केलं. म्हणजे वसुधा काकू तिकडे त्रस्त असताना तुम्ही इथे बसून पिस्ते फस्त करता, ही काही चांगली गोष्ट नाही. पण त्यांच्या बाजूने काहीच चांगलं होत नाहीये. गाडग्यांच्या घरी कसलाच स्फोट होत नाहीये. सगळं कसं साखरेच्या पाकासारखं गुडगुड 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 मिट्ट. म्हणून वसुधा ताई वैतागलेल्या असणार. नाही म्हणायला 2 मिनिटात पैसे ट्रान्सफर केलेत त्यांनी. म्हणजे काहीतरी बातमी हिला पुरवायलाच हवी. पण मी कशाला पुरवायची बातमी? कियाराच्या लग्नाची बातमी ऑलरेडी गाडग्यांच्या घरी पोचलेली नसणार.
म्हणून तर वसुधाताई फोन करताय. प्रभूने गडबड आहे, गडबड आहे. हा, एडक्याला फोन करून विचारूया काय भानगड आहे ती. आला गुलाबी म्हाताऱ्याचा फोन आला. हॅलो, विदाउट अकाउंट एमपी रिपोर्टिंग सर. कसे आहात? माझी खुशाली विचारायला फोन केलात का? नाही, ती तर विचारायचीच होती, पण मला कल्पना आहे सर, किऊ बेबीचं लग्न झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही आनंदात असणार. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का सर, ही बातमी अमृताला कळलेलीच नाहीये. हो, ती घाबरलेली आहे. तिला असं वाटतंय की तुमची मुलगी येणार आणि तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षयला पळून घेऊन जाणार. एमपी, माझ्या मुलीला त्या लांडग्याला पळवून न्यायची गरज नाही. एवढी वेळ आलेली नाहीये तिच्यावर. आणि चुना लावण्याची काम आहेत ना, ती माझ्याशी नाही करायची. आणि तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. काय काय? मी स्वतः त्या घाडग्यांकडे जाऊन फोटोचं एनवलप देऊन आलोय, तेही प्रत्यक्ष तुमच्या पुतणीला. काय सांगताय? काय म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष स्वतः जाऊन ते अमृताच्या हातात दिलं ते एनवलप? हो हो हो. आणि फोन कट करायचा ताबडतोब. हॅलो हॅलो, असं करू नका ना सर. अकाउंट क्लोज करू नका ना. उन्हाळा सोसवत नाही हो मला. खवट लागायला लागले ते पिस्ते. हा एडका गेला आणि चू 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 करणारी चिचुंदरी तेवढी बाजूला राहिली. नाही नाही, मनोहर प्रभुणे, दुसरा अकाउंट ओपन करायला लागेल. उद्याच घाडग्यांच्या घरी जातो. मार्चिंग सॉन्ग सुरू करा प्रभुणे. सदैव मनोहरा पुढेच जायचे. पण ती पण. अरे वा, कोणीच नाहीये इकडे. कुठे गेली ती नकटी? हा, काहीतरी लपवतीये माझ्यापासून. कळतच आहे तिच्या चेहऱ्याकडे बघून. शोधायला हवं. कसं? कोणीच नाहीये आणि गॅसवर भांडण आहे, म्हणजे आता नाटक. काय ग, काय काय करत होतीस? हे बघा माई, पाणी प्यायला आले होते मी. पाणीच पित होतीस ना? काही खात तर नव्हतीस ना? नाही माई, असं नका ना म्हणू. तुम्ही सांगितलं ना तसं मी नाही व्रत मोडणार हो. पण माई, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव, शहाणी हो. बर, आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे की नाही? हो. माझ बटाटा नको खाऊस हो. माई, थँक्यू. मग मी आईस्क्रीम खाऊन येते. पण तिकडे नाही, इकडे नको. एवढूस पण नको. मी भरपूर देणार आहे तुला खायला. बघ बघ. काय काय? अगं हळू हळू. काय रताळी? या रताळ्याची खीर करून खा. हा, आणि कच्ची रताळी सुद्धा ठेवलीत बरं का तुझ्यासाठी. त्यांचा किस करून तो खा. आणि सगळं आटोपलं ना की सगळ्यांच्या खोल्यांमध्ये जा आणि मासिक, वर्तमानपत्र सगळी गोळा कर आणि मला आणून दे. करशील ना? हो हो. शुभेच्छा बरं का लग्नाच्या वाढदिवसाच्या. थँक्यू. गरम आहे? हो, गरम आहे. गरम आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. नट्टा बट्टा करायचा नाही, पार्टी म्हणून काही करायची नाही. आणि खायचं काय? रताळी. मी नाही खाणार रताळी बिताळी काही. आणि त्याच्यावर काय काम सांगितलंय? तर सगळ्यांच्या रूम मध्ये जायचं, वर्तमानपत्र गोळा करायची, मासिक गोळा करायची, मला आणून द्यायची. मी नाही करणार. मी काय नाही करणार. माझा लग्नाचा वाढदिवस आहे. मी नाही. वसुदे, ए वसुदे, लक्षात नाही का आलं तुझ्या? वर्तमानपत्र आणि मासिक गोळा करायच्या निमित्ताने तुला हक्काने त्या नकटीच्या रूम मध्ये जाता येणार आणि शोधाशोध पण करता येईल. म्हणजे कियाराचाही ठाव ठिकाणा तुला कळणार. क्या बात आहे माई, किती गोड आहात तुम्ही. खरंच
आय लव्ह यू माई. किती गोड आहेत माई. आता बघा. काय मला सांग, डिवोर्सचे पेपर्स कुठे आहेत? का गोडबोले वकील आले का परत मुंबईत? नाही ते काय झालं, इतकी टेन्स का झालीस तू? अरे नाही, म्हणजे मला वाटलं की तू म्हणतोय आत्ताच त्यांच्याकडे जायचंय. त्याचं काय आहे ना, वसुधा काकू आणि काका त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे आज. त्यांच्या सेलिब्रेशनची तयारी करायची होती आता, म्हणून मी. नाही जायचं नाही आपल्याला. त्यातला एक क्लॉज मला आता चेक करायचा म्हणून विचारलं. कुठे पेपर्स कुठे? ड्रॉवर मध्ये. ड्रॉवर तुझ्या का माझ्या? माझ्या. ओके. अरे देवा, कियाराच्या लग्नाचे फोटोज पण त्याच ड्रॉवर मध्ये आहेत.